चलो गाइस आप जा रहे हैं रायगढ़ को, रायगढ़ किला को। नजारा दाखवतो, हे दाखवते दमाले दमदमा कुठे ಸದ್ಯ ಹೇಳ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗದ ಗುಡ್ಡ जिथं पुढं आहे रोप ये पैरी चढून चढून भाजणं करत आम्हाला खरी बघा ओडीकडे मिळालं थोडस रायगड बोली याच होतच ना पारवळ ते जण चलते की बे धारा लावून केल्या ते हाय 200-300 रुपये त्याला जाऊ म्हणा हा चालत जात बघ बे ते चालतात नाही साखळीत पकडून व्हिडिओ मध्ये हा ते नेतं ओढून आम्हाला ते आम्ही ते बसून जातो बा आम्ही ते बसून जात नाही ते 300 रुपये काय तर आहे ಶಿವರಾಜ್ ಕಿಲ್ಲ ಈ ಮುಂದಿನ ಊರು ಆಗಲ್ಲೇನ ನಾದಂದ್ರೆ ಬಾಯ್ ನಡೀತೆ ಅಂತ ಐತೆ ಯಪ್ಪ परी चढून बाजला अहो पहिला दरवाजा पण आम्ही वगैरे आहे वरती महाग आहे टोटल 2,000 पहिला येत ये बी आलं नाही पहिला दरवाजा पण आला नाही बाजाला का करा जावा पडालाय जगा चल सोका वर तिथं बघ तिथं वर चंड्याला हो घेतला 15 रुपयाला एक नंबर आहे आपलंच दुकान आहे आपलंच दुकान आहे काय घ्यायचंय का बाटली हो बाटली पण आहे ये देखो कितने सारे दोस्त आ चुके मेरे रायगढ़ किल्ला 2000 पैरे येते म्हणा किल्ला जाऊन ये तर हमला केला पण अशी आहे आणि टाकला पण मारावा हमला केले हॅलो
तेंडळे तसे कालच होते मला मसा टीचर तो नाही पैसा आहे माहित नाही मला पण मी इकडे भाई शिवाजी किल्ला बांधलाय का जिंकून घेतलाय महाराजांनी बोल रे महाराज जिंकून घेतल्यानंतर बांधले जिंकून घेतल्यानंतर बांधलाय का रोप कुठं रोप तिकडे आहे त्याला तिकीट किती आहे रुपया 155 शिवनेर किल्ला तेच तिकडे खाल्ला पण जातो वर पण जातो कळलं का खाली पण वर पण तिथं आहे कुठे त्याने बोलले नाही आरामात बाबू आरामात सोलापूर बस थांबायचे ते आपल्याला माहिती घ्यायसाठी सांगितली पुढे खालचं काय तर सावलीमध्ये झाला नाणे दरवाजा आहे नाणे दरवाजा कोणाला दाखवलं व्हिडिओ काढायला आहे बघ तिथं जायचं आपल्याला हे बी जायचं आहे पुढं आहे बघ हे बी जायचं हे कवा लँड शेअरचं होतं माहित नाही भीती वाटते आता खतरनाक भीती वाटते व्हिडिओ काढतो बघ घरात दाखवता का आता नाही युट्यूबवर टाकतो आपले 90 का तर आहे ते 90 आहे ते 100 माझे मुलं मुली करून हॅलो छत्रपती शिवाजी की जय हॅलो हॅलो सोलापूर खतरनाक आहे क्या मस्त क्या मस्त भैया हॅलो चल भाई याचे चल बाय गाड्या आमची थोडा इथे गाड्याच चल सर त्यांनी मुली सांगत आलीत बाय बाई अजून महादरवाजा कुठं लागतं पहिला महादरवाजा पाहिजे लागणार कुठं अजून वरती 95 नाही रोप आहे हा ये नाही बाय ये वायर आहे रोप तिकडे खाल्लं ये वायर आमची आम्ही दादा आली तिथं बघा ये होते घोडा चालत पण जात होते
जय 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 शिवाय. जय शिवाजी जय. बोला बोल तू पडेल मी बोलतो पटेल खावा तू बोल बरं मी बोल हा. दहा मिनिटं झालं. सगळं बरोबर पडतील घर तवा तवा घेर बरोबर पडतील. कोण आहे व्हिडिओ करणार हा होय अजून वर आहे. 2000 पेढे दाटलो आता 100 पेढे दाटला की ना मी. टोटल 18 आहेत. 50 रुपयाला प्रत्येक फोटो मागे माहिती आहे. रायगड किल्ल्याची आठवण म्हणून नंतर घेऊन जावा. आपल्याकडे दुसऱ्याकडून कुणाकडून घेऊ नका. ठीक आहे. बघा 18 फोटो आहेत. ओके. आपल्या रायगड किल्ल्याची आठवण म्हणून राहील तुमच्याकडे. घरच्यांना दाखवता येतील. 50 रुपये कुठेही करतो आता. रायगड किल्ल्याचे टोटल सगळे फोटो आहेत सगळं त्यात. 18 फोटो 50 रुपये लागतात. 18 फोटो आहे. एक नाकाचा फोटो आहे. एक काढून दाखवतो तुम्हाला रायगड किल्ल्यावरती फोटो डस्टबिन मध्ये टाकले. एक फोडून दाखवतो तुम्हाला. कुदरे रायगड 1200 पायऱ्या बघितलं. आता 800 खटक करतो माता. पहिले ह्याच्यानं नेत होते बघ. हे खडी घेऊन जाते. खडी वरती बांधकामासाठी वरती. आपली पोरं जेवढी येतील तेवढी बसून घ्यायची. एकही पोरगा पुढे जाता कामा नाही. इथं बसून का रे. फोटो दाखवतो तुम्हाला. फोटो इथं बसून का. रायगड किल्ल्याचे फोटो बघा. हा महाराजांचा पहिला फोटो. प्रत्येक फोटो मागे माहिती आहे. जिजाऊंची समाधी, पूर्ण टकमक टोक वगैरे, नाणे दरवाजा, महादरवाजा, टकमक टोक, नगारखाना, महाराजांचे सिंहासन, ज्यांनी किल्ला बांधला यांच्या नावाची पाटी, गंगासागर तलाव, मनोरे स्तंभ सगळं आहे इथं. होय होय वरती आहे. महादरवाजा, वाघ दरवाजा जो तुम्ही पाहणार नाही तेही सुद्धा फोटो आहे त्याच्यामध्ये. बाजारपेठ, शिरकाईचे मंदिर, जगदीश्वराचे मंदिर, महाराजांची समाधी वरती आहे. खरं खरं मिशन गेले सर मिशन गेले ते. हो चला हो मिशन गेले सर नाही इथं बसून काय रे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. थांबा बे. बसून घ्या एक जागेत. आपल्या बसून द्या इथे. एक जागेत बसून घ्या. इथे बसून घ्या सगळे. बसून घ्या बे. एक साईडला बसून द्या. एक साईडला छत्रपती श्री शिवाजी महाराज की
जय जय भवानी. जय शिवाजी. बघा, शिवरायांच्या पदर स्पर्शाने पावन झालेल्या रायगड पुण्यभूमीवर तुमच्या शैक्षणिक सहलचे पहिल्यांदा सहर्ष स्वागत आहे. याच्या आधी तुम्ही रायगड किल्ला पाहिला असेल, याच्या आधी तुम्ही रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल, पण रायगड किल्ला आज तुम्ही प्रत्यक्षामध्ये पाहणार आहात. रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 2851 फूट. खायचं करा कुठं खायचं हागायचं एवढंच करा. महत्वाची सूचना आहे, गाईड चालू असताना मध्ये कमेंट करू नका. गाईड झाल्यावरती नंतर बोला. बघा, रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 2851 फूट. आणि जिथे तुम्ही रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी पार्क केली तिथून रायगड किल्ल्याची उंची 1375 फूट आहे. रायगड किल्ल्याचे क्षेत्रफळ 1200 एकरचं क्षेत्रफळ आहे. माथ्यापासून पायथ्यापर्यंत 1200 एकरचं क्षेत्रफळ आहे. वरती 100 एकरचा पठार आहे. जर तुम्हाला पूर्ण किल्ला पाहायचा असेल तर 2 दिवस सुद्धा पुरत नाही, एवढा मोठा किल्ला आहे हा किल्ला. पूर्वी हा डोंगर होता. हा डोंगर जावलीचे चंद्रराव मोरे नाव ऐकलंय का? या जावलीच्या चंद्रराव मोरे यांच्या ताब्यामध्ये होता. जावलीचे चंद्रराव मोरे हे आदिलशाहीचे सरदार होते. त्यावेळीचा राजा माणूस आदिलशाही यांच्या हाताखाली मोरेत काम करत होते. महाराजांनी राजगडावरून मोऱ्यांना एक प्रेमाचा खलिदा पाठवला. खलिदा म्हणजे पत्र. हा डोंगर पूर्वी जावलीच्या चंद्रराव मोरे यांच्या ताब्यामध्ये होता. महाराजांनी राजगडावरून जावलीच्या चंद्रराव मोऱ्यांना एक प्रेमाचा खलिदा पाठवला. खलिदा म्हणजे पत्र. त्या पत्रामध्ये असा उल्लेख होता की मोरे तुम्ही आपल्यात, मराठी आहोत आपण मिळून स्वराज्य उभे करू. मोरे आदिलशाहीचे सरदार फार गर्विष्ठ होते, उर्मट होते. मोऱ्यांनी महाराजांच्या पत्राचा उलटा जबाब दिला. मोरे महाराजांना म्हणतात, तुम्ही कसले राजे, तुम्ही केव्हा झालात राजे, तुम्ही स्वतःला समजणारा राजे कोण? खरे तर या जावली पंथाचे राजे आम्ही आहोत. तुम्हाला उद्या यायचं असेल तर आजच या. तुमच्या स्वागतासाठी आमचे दारुगोले तोफखाने सज्ज आहेत. म्हणजे मोऱ्यांनी महाराजांना युद्धाचं आवाहन केलं. महाराजांनी निवडक 145 सरदार या जावलीच्या खोऱ्यामध्ये सोडले. मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारण्यात आला. मोऱ्यांना वाटलं आता आपलाही वध होणार. याच्या भीतीपोटी मोरे महाराजांना शरणी गेले. महाराजांना जो शरण जात होता त्याला महाराज मरण कधीच आणत नव्हते. आणि हा डोंगर 15 मे 1656 ला जिंकून घेतला. 1656 ते 1670 14 वर्ष किल्ल्याचे बांधकाम चालू होते. गडाचे इंजिनियर आहेत हिरोजी इंदुलकर. त्याने 14 वर्षामध्ये किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. बघा, जो समोरचा आपल्याला कडा पाहायला मिळतोय का, इतिहासामध्ये हिरकणीचा बुरुज म्हणतात. हिरा नावाची गवलन होती, माहिती आहे का? हिरा नावाची गवलन कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी दूध घालण्यासाठी वरती गेली होती. पूर्वी नियम होता, 5 वाजले की किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा, आता आपण जाणार पाहायला, तो बंद व्हायचा. 5 वाजले की किल्ल्याचा गेट बंद व्हायचा. हिराला दूध घालता घालता सांज झाली, किल्ल्याचे गेट बंद झाले. हिरा पुन्हा धावत किल्ल्यावरती गेली. किल्ल्याचे 4ही टोक फिरली, तिला रस्ता पाहिला सापडला नाही. या टोकावरती आली, या टोकावरून उतरून गेली, म्हणून त्याला हिरकणीचा बुरुज म्हणतात. या बुरुजावरून एक छोटीशी कविता आहे, शांत चित्तेने ऐका तुम्ही. की रायगडावर राजधानी होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐका तेथील हिरकणी या बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वालुसरे या नावाचे, आणि राहत होते कुटुंब तेथे गरीब धनगर गावल्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे, आणि शोभत होते हिरा नाव त्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन हे गडावरी, आणि चालत होती गुजरना त्या नेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, ध्यानी नाही आले तिच्या कधी सांज टलून गेली. सूर्यदेव मावळते झाले बंद गडाचे दरवाजे, मनात भ्याली हिरा म्हणाली बालताने घरी माझे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे, आणि शोभत होते हिरा नाव त्या तडपदार घरवालीचे. अशी हिराची कविता आहे. आता आपण जाणार बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी महादेव. बरी हाते घेता बरी होली. वाघ दरवाजा, वाघ चोर मार्ग आहे.
वाघदाराचा जो आहे ना हा तो चोर मार्ग आहे ते चालू का बंद आहे का? हा जंजिरा तिकडून 100 किलोमीटर आहे अलिबाग म्हणजे ते समुद्र जायला उद्या झालं ते समुद्र उद्या असते ना. आज मुक्काम कुठे आहे आज मुक्काम इथे कुठे तर आहे पण बोले सर आम्हाला पण नाव टाकलं. हरिहरेश्वर अच्छा समुद्रामध्ये झालो हा तू युट्यूब चॅनल आहे तिकडं आहे ते पैऱ्या ना आहे ते पायरा 400 काय पैऱ्या आहे त्या ना. पूर्वीच्या काळामध्ये असेल ना. हे किती वर्षाचा आहे आता? हे किती वर्षाचा? कोण हे किती वर्षाचा किल्ला काय? 400 वर्षाचा किल्ला आहे रे 1656. शिवाजी महाराज मेले किती वर्ष वारले भाई वाढले? किती वर्ष किती वर्ष झाले 344 344 5,05,500 का तर मिनिट का तर आहे 344 वर्ष झाली की रे पण वारून दगड इथंच भेटला. पत्तर देणार बघितलं त्याला मजा येते सातवाला. आता डायरेक्ट महादरवाजामध्ये आपल्याला थांबायचं सीधा दरवाजा पहिला महादरवाजा गेल्यावर तिथं थांबा. खाली पडू दे की जायचं नाही आम्हाला अजून जायचंय समुद्राला जायचंय. उद्या आहे ते उद्या आहे. आज आहे. उद्या आहे. आज एकच फोट आहे. आज एकच फोट आहे ना. क्या हो गया ये क्या देख रहा पड़ रहा है. का हुआ तो गाड़ हुआ मैं नहीं मारा तुझको गांड. हेलो हरी हरी एक 2 तास लागते 3 तास लागते 2-2.5-3 तास लागते आमचं बस इशी नव्वद जाते बघा. ऐंशी. आहे उलटी दाट. मागे या 2 चिल्लर जोडी आहे हो चिल्लर जोडी पीछे चला मागे धावा आपल्या सोबत चला. काय पाहिजे का तुम्हाला इकडे? लिंबू सरबत आहे, कोकम सरबत आहे, काकडी वगैरे काय पाहिजे का? पैसे नाही पैसे नाही पैसे क्या रे सामान्य कुछ मत कहना वा सिगरेट टफरे एवढा मोठा नको ब्लॉग हा अर्धा बनवायचा होय की रे समुद्र पहिला पैसे आमचं गाव हे डॉन मुझको पहचानो. पहिला महादरवाजा. हॅलो हा कोण पप्पा घरी आहेत मी गाडावर तुम्ही कोण पाहिजे का हा वगैरे काय पाहिजे का 30 रुपये विचारलंच बरं झालं पोट भरला किती आपला आज म्हणतो ना हिंद कचरा टाकून येतं कचरा टाकून येतं किल्ला आहे की रे कचरा उगी पडतात पहिले महादरवाजा पहिला.
जय जय शिवाजी रायगड किल्ला आता आपण 75 सर केलेला आहे, 25% राहिलेला आहे. तो मागे गेट पाहायला मिळतोय का आपल्याला? याच्या नगाखान्यावरती नगारे तोडणारे चौघडे वाजले. किल्ल्याचा मेन गेट महाराष्ट्रात बंद व्हायला चालू आहे. पूर्वी नियम होता 5 वाजले की बंद व्हायचे. गेट पाहायला मिळत होता का? आपल्या सगळ्यांकडे नागपूर होता. बाहुबली पिक्चर मध्ये वणक्याचा वापर करून दरवाजा तोडण्यात येतो. तर वणक्याचाही वापर करून दरवाजा तोडता यावा म्हणून आजूबाजूचा परिसर छोटा ठेवण्यात आला आहे. हत्तीने सुद्धा दरवाजा तोडता येतो नाही. हत्तीचाही वापर करून दरवाजा तोडता यावा म्हणून त्याच्यावर बारी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे समोर होत पाहायला मिळते का आपल्याला? खाली शत्रू आले का वरून सोडले जाते. देखो ना पार्ट में नजर बत्तीस फूट खोल है 32 फूट खोल आहे तर जायचं. 32 फूट या एका जागेवर बसून आपल्याला माहिती घ्यायची आहे. फॉर्म ठेवला 32 फूट खोल आहे. मासे त्याच्यात दम सारा कर प्रमोशन घेऊया इथं पहिले पुढे कट केला चालू गोपिया दरवाजा क्या बात है. जय जय शिवाजी. इतिहासामध्ये गंगासागर तलाव म्हणतात. उंची आहे 32 फूट खोल उंची आहे त्याची. महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीहून नागाभट्ट आले होते. म्हणजे 7 नद्यांचे 7 समुद्र गंगासागर तलाव म्हणून जोडण्यात आलेला आहे, म्हणून याला गंगासागर तलाव म्हणतात. येताना असंच आपल्याला एक दुसरा तलाव पाहायला मिळाला असेल तर हत्ती तलाव म्हणतात. महाराजांनी राज्याभिषेकासाठी 2 हत्ती आणले होते पालखीमध्ये बसून. त्यांना पिण्यासाठी पाणी आणि अंघोळीसाठी पाणी त्यामधले वापरले जायचे. समोर आपल्याला 2 पाडक्या इमारती पाहायला मिळत आहेत का? विजय स्तंभ किंवा मनोरे स्तंभ म्हणतात. सप्त मनोरे. आता 2 मजले पूर्वी असे 7 मजले होते एकावरती एक. त्याच्यावरती लाकडी स्ट्रक्चर होतं. महाराजांनी कोणता किल्ला किंवा मोहीम जिंकून आले त्याच्या 7व्या मजल्यावरती भगवा ध्वज आणि मशाले फडकवले जायच्या. का तर आजूबाजूच्या लोकांना समजलं पाहिजे की महाराजांनी आपल्या ताब्यामध्ये कोणता किल्ला जिंकला आहे, म्हणून याला विजय स्तंभ किंवा सप्त मनोरे म्हणतात. तसंच आपल्याला समोर एक गेट पाहायला मिळेल. त्या गेटचे नाव आहे पालखी दरवाजा. महाराजांची पालखी, जिजामातेंची पालखी आणि छत्रपती संभाजी महाराजांची या पालखी या गेट मधून यायची.
म्हणून याला पालखी दरवाजा म्हणतात. त्याच्या अपोजिटला मेना दरवाजा आहे आणि राण्यांचे महाल आहेत. आता आपण जाणार आहोत पाहायला. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. आत चाललो आता. काय ब्लॉक आहे इकडे या इकडे. हे सारे सगळे राण्यांचे महाल आहेत. तो तिसरा राण्यांचा महाल आहे, clear आहे. राहण्याची महिला रांडाची ₹8 सोलापूर. ಇದ್ರೊಳಗಿನ ಗೋಳ ಬಿಡ್ತೀರಿ ನೋಡ. जय शिवाजी. आता आपण जिथे उभे आहोत त्यांना राण्यांचे महाल म्हणतात. महाराजांना सांगू शकतो का कोण राण्या किती होत्या? 8. 6 राण्या रायगडावरती राहायच्या. बाकीच्या 2 राण्या कुठे राहत होत्या? ಇಲ್ಲಿ ಕಲ್ಲಾಗಿದ್ರಿ ಬಗು 2 वर्षाच्या असताना सईबाई 8 राणी निधन झाली. 8 मंदी हंग आडतानो. आणि उतरत्या वयामध्ये रायगड किल्ल्यावरचे वातावरण सण नव्हते होत. बाईंना ठेवलेले. अशा 6 राण्या रायगडावरती राहायच्या. त्यांची नावं आहेत सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सत्वारबाई, चित्राबाई, शकुनाबाई यारो. 8 राण्या होत्या महाराजांच्या. त्या 6 राण्या रायगडावरती राहायच्या. ज्या समोरच्या चौथऱ्यावरती आपण बसला आहात राण्यांचे हॉल आहेत, ते बेडरूम आहेत आणि तिकडे संडास बाथरूम आहेत आणि हवा येण्यासाठी खिडकी ठेवण्यात आलेली आहे. आता आपला प्रश्न पडला असेल, पूर्वी हे ओपनच असेल का? किल्ला उद्ध्वस्त केला. किल्ला 11 दिवस जळवला. लाकडी बंदूक आणि संडास बाथरूम आहे. सुद्धा झालं आणि बांधकामासाठी दगड सुद्धा झाले. या बांधकामासाठी मटेरियल वापरण्यात आलेले आहेत चुना, गुळ आणि सिसा. हे 3 प्रकारचे सिसा म्हणजे जातोय ते जो दगडाचा बांधकाम आहे महाराजांच्या काळामधला आहे. तो विटेचा बांधकाम आहे पेशव्यांच्या काळामधला. पेशव्यांची सत्ता आली 1733 ते 1818 पर्यंत पेशव्यांची सत्ता होती. महाराजांनंतर पेशवे आले. महाराजांनंतर पेशव्या. त्यांनी 1818 नंतर कोणी नव्हते. ते 1818 मध्ये जेव्हा किल्ला उद्ध्वस्त केला तेव्हा सगळी सत्ता ही किती पाण्याच्या टाक्या 84 पाण्याच्या टाके. इंग्रजांनी का उद्ध्वस्त केलं? आपले महाराज कोणासमोर झुकले नाहीत. आता राजगडचे राजे बघा, तिकडचे राजस्थानचे किल्ले बघा, सगळे शाबूत आहेत. महाराजांचे 365 किल्ल्यांमध्ये एकही किल्ला शाबूत नाही. मराठे कोणासमोर झुकले नाही, उद्ध्वस्त केले ते किल्ले. आणि त्यांच्या जेव्हा लढाई झाल्या तेव्हा त्यांनी माना वापरला राजपूत राजांनी. आणि त्यांचे आजही किल्ले शाबूत आहेत. मराठे कोणासमोर झुकले नाही. या धान्य ऐका रे खड्डे पाहायला मिळतात का? इतिहासामध्ये धान्यांचे कोठार म्हणतात. पहिल्या खड्ड्याची उंची आहे 22 फूट, दुसऱ्या खड्ड्याची 20 फूट आणि तिसऱ्या खड्ड्याची 15 फूट उंची आहे. महाराजांच्या काळामध्ये याच्यामध्ये धान्य साठवले जायचे. किल्ल्यावरती 3500 लोकांची वस्ती होती. त्यांना लागणारं धान्य याच्यामध्ये साठवले जायचे. किल्ल्याला जरी 6 महिने वेढा पडला तरी 6 महिने पुरेल तेवढं धान्य याच्यामध्ये साठवले जायचे. 1733 ला पेशवाई सत्ता आली. पेशवाई सत्तेच्या वेळी याचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला जायचा. किल्ल्यावरती जो कोणी चोरी लबाडी करेल, पितुरी करेल, त्या 6 दिवस ह्याच्यामध्ये डांबून ठेवायचे पोत्यामध्ये बांधून. 7व्या दिवशी जर तो कबूल नाही आला तर त्याला टकमक टोकावरून कडेलोट केले जायचे. समोर आपल्याला पडक्या इमारती पाहायला मिळतात का? महाराजांचे 8 अष्टप्रधान होते. त्या अष्टप्रधानांचे वाडे आहेत. आता असे आपल्याला 5 राणीमध्ये पाहायला मिळतील. तिथे झाड आहे, त्याच्या खालच्या बाजूला 3 आहेत. महाराजांचे जे 8 अष्टप्रधान होते त्यांचे वाडे आहेत. तर बघा, आता आपल्या महाराजांचे 365 किल्ले होते. त्यांचा कागदी व्यवहार इथे केला जायचा. आताचा आपलं मंत्रालय कसं आहे दिल्लीमध्ये, तसं महाराजांचा मंत्रालय इथे होता. आता आपण महाराजांच्या राहत्या राजवाड्यामध्ये जाणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हा ये बाजारपेठ. इथे बसून घ्या दादा. कुठे बसून घ्यायचं?
चांगलं झालं म्हटलं. बाय येतो थांबा. हो बाय येतो थांबा तुम्ही. येतो ना मागून व्हिडिओ करायला होतं. व्हिडिओ काढायला पुस 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 दम दम पुस ಎಲ್ಲ ಒಮ್ಮೆ ಹೇಳಬಿಟ್ಟ ನಾ हा नोडाला कटवलं. श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. बघा ज्या गेट मधून आपण एंट्री केली या गेट पासून समोरच्या भिंतीपर्यंत हा महाराजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे. महाराजांना आयुष्य लागलं अवघं 50 वर्ष लागलं. महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावरती. बालपण 16 वर्ष महाराजांचे शिवनेरी किल्ल्यावरती गेले. 16व्या वर्षामध्ये महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला. नंतर तर राजगड किल्ला जिंकला. राजगड किल्ल्याला राजधानी बनवली महाराजांनी. बघा 25 वर्ष बालपणात गेले. नंतर अखेरचे 10 वर्ष रायगडावरती आले महाराज. रायगडावरती अखेरचे 10 वर्ष केले. समोरचा जो चौतरा पाहायला मिळतोय आपल्याला हा महाराजांचा राहता राजवाडा आहे. बेडरूम आहे महाराजांचा. आणि ज्या चौतऱ्यावरती आपण बसलेलो आहोत हा किचन आहे. बघा महाराजांनी अवघ्या 50 वर्षामध्ये 365 किल्ले जिंकले. महाराजांनी आपल्या अवघ्या 50 वर्षामध्ये 365 किल्ले जिंकले. पण एकाही किल्ल्यावरती महाराजांनी नाव लिहिलं नाही स्वतःचं. आणि आपण आता 50 वर्षामध्ये आपलं स्वतःचं घर सुद्धा बांधू शकत नाही. बघा विचार करा महाराजांची दूरदृष्टी कशी होती. आणि जरी घर बांधलं तरी आपल्या घराच्या पाठीवरती नाव असतो आपल्या स्वतःचा. महाराजांनी 365 किल्ले जिंकले पण 365 किल्ल्यांपैकी एकाही किल्ल्यावरती महाराजांचं नाव नव्हता. तर समोरचा जो चौतरा पाहायला मिळतोय का आपल्याला त्याला सचिवालय म्हणतात. 250 फुटाचं अंतर आहे. महाराजांचे जे 365 किल्ले होते त्या लेखी व्यवहार इथे केला जायचा. कागदी व्यवहार मंत्रालयामध्ये केला जायचा. लेखी व्यवहार इथे केला जायचा. तर ज्या आडव्या भिंतींना आपल्याला खिडक्या पाहायला मिळतात का त्याला टेहल्ली बुरुज म्हणतात. ज्या आतमध्ये महाराज राहायचे त्यांच्यावर पहारे करण्यासाठी सैनिक उभे करायचे. तर आपण जाणार आहोत खलबतखाना पाहायला. एका लाईनीमध्ये खलबतखाना. बोललो की काय लक्षात नाही महाराज. बेडरूम म्हणजे राहण्याचं. त्याला खलबतखाना म्हणतात. आतमध्ये 10 ते 12 पायऱ्या उतरून गेल्या तर अंडरग्राऊंड रूम आहे 10 बाय 8 ची. महाराजांचे गुप्तहेर होते बहेरजी नाईक. महाराजांना काही गुपित चर्चा करायची असेल किल्ल्यांबद्दल कशाबद्दल तर महाराज याच्या आतमध्ये जाऊन बहेरजी नाईकांसोबत गुपित चर्चा करायची. तो समोर भिंतीचा आपल्याला चौतरा पाहायला मिळतोय का भिंतीचा विट्याची भिंत याला टाकसाला म्हणतात. महाराजांची 4 प्रकारची करन्सी होती. शिवराई, मुद्रा, होन आणि नाणी अशी 4 प्रकारची करन्सी होती महाराजांची. आताची आपली रिझर्व्ह बँक कशी आहे तशी महाराजांची पूर्वीची रिझर्व्ह बँक होती ती. आताच्या आपल्या नाण्यावर सत्यमेव जयते लिहिलेलं होतं ना तसं महाराजांच्या राजमुद्रेवरती अष्टकोनी राजमुद्रा होती महाराजांची. या राजमुद्रेवरती प्रतिपचंद्र लेखेव वर्दी विष्णू वंदिता शहा सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते अशी राजमुद्रा होती महाराजांची. समोर आपल्याला चौतरा पाहायला मिळतोय का. आणि दिवाने खास म्हणतात. दिवाने आम म्हणजे आपल्यासारखी प्रजा. या भिंतीच्या पलीकडे दिवाने आम आणि दिवाने खास इकडे. खास महाराजांची जी खास लोक होती त्यांची बैठक न्याय निवाडा काय करायचं असेल ते इथे या चौतऱ्यावरती केला जायचा. आता आपण जाणार आहोत महाराजांच्या राजदरबारावरती जिथे महाराजांचा राज्य महत्वाचा परिसर आहे. तिथे शांत जितेने तिथे यावे. छत्रपती शिवाजी महाराज समाधी. समाजी. जय शिवाजी. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा आता आपण उभे आहोत हे रायगड किल्ल्यावरील अत्यंत महत्वाचा परिसर आहे. तिथेच महाराजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाच्या दिवशी महाराज सकाळी 5 वाजता उठून जगदीश्वराचे दर्शन करून महाराज शंकराचे भक्त होते. जगदीश्वराचे दर्शन करून आई शिरकाईला चाकडा घालून महाराज याच मार्गाने जातात. महाराजांची पहिली नजर पडती ती 32 मन सुवर्ण सिंहासनाकडे. महाराजांची दुसरी नजर पडती ती आपल्या आऊसाहेबांकडे. आणि महाराजांची तिसरी नजर पडती ती 6000 लोकांनी बसलेल्या या प्रजेकडे. महाराज आऊसाहेबांना नक्कीच म्हटले असतील आऊसाहेब आम्ही पहिली पायरी चढतो ही स्वराज्याची. दुसरी पायरी चढतो असे म्हणणारे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगाला पाहिजे असे म्हणणारे बाजी प्रभू देशपांडे या सभेमध्ये दिसत नाहीत. तिसरी पायरी चढतो
आधी लगीन कोंडाऱ्याचं मगच माझ्या रायबाचं असं म्हणणारे तानाजी मालुसरे या सभेमध्ये दिसत नाहीत. अशी शूरवीरांची नावं घेत महाराज सिंहासनावर आरूढ होतात. सिंहासनावर आरूढ झाल्यावर वाचून मागून अशी ललकारे येते. ललकारे अशी आहे की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय प्रावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. राज्याभिषेकाचा छायाचित्र कोणी पाहिला आहे का? आपल्या घरामध्ये पोस्टर लावतो. या छायाचित्रामध्ये बघा पांढरी कॅप घालून एक इंग्रज अधिकारी आहे. महाराजांना मुद्रा करतो. त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव आहे हेनरी ऑक्झेंडर. हा हेनरी ऑक्झेंडर राज्याभिषेकासाठी बघा तो प्रश्न पडला. मी 2 पायाचा माणूस किल्ल्यावरती यायला 6 तास लागले. महाराजांनी राज्याभिषेकासाठी 2 हत्ती आणले होते. ते हत्ती त्यांनी आणले कसे असतील? मला 6 तास लागले तर हत्ती कसे आणले असतील? त्याला या राज्याभिषेकाच्या गडबडीमध्ये प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. प्रश्नाचं उत्तर असं आहे, आपल्या महाराजांनी 3 महिन्याच्या असताना पालखीमध्ये बसून हत्तीचे पिल्लं आणले. त्यांचं पालन पोषण किल्ल्यावरती केलं. लहानापासून मोठे करता येतात, मोठ्यांपासून लहान कधीच करता नव्हतं. अशी महाराजांची दूरदृष्टी होती. त्याचं पालन पोषण किल्ल्यावरती केलं. हत्तीकाना आपण पाहणार आहोत. बघा समोरची जी मेघडंबरी पाहायला मिळते का वरचं, भारताचे 7वे राष्ट्रपती ज्ञानेश्वर जयसिंग त्यांच्या हस्ते 1985 ला बसवण्यात आलेली आहे. या आतमधली जी मूर्ती आहे 6 जून 2009 ला छत्रपती संभाजी महाराजांचे 13वे वंशज त्यांच्या हस्ते बसवण्यात आलेले आहे. त्याच ठिकाणी त्या दगडावरती पूर्वी 32 मन सुवर्ण सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो असं 1280चं सुवर्ण सिंहासन होतं. बघा मोगलांनी लुटून 1689 ला नेलेलं आहे. या गेटची आपण लांबून रचना पाहिली का? कसा वाटला? गेटवे ऑफ इंडिया पाहिलंय ना? याचीच कॉपी करून गेटवे ऑफ इंडिया बनवण्यात आलेला आहे. याची उंची आहे 52 फूट उंची आहे, 40 फूट रुंदी आहे. याच्यावरती नगारे तोतारे चौघडे वाजले की किल्ल्याचा मेन गेट आपण पाहिला महादरवाजा. पूर्वी नियम होता 5 वाजले की किल्ल्याचा गेट बंद व्हायचा. याच्यावरती नगारे तोतारे सनई चौघडे वाजले की किल्ल्याचा मेन गेट बंद व्हायचा. आता आपण दर्शन करून घेऊया. चप्पला इथे काढा. महाराजांसमोर फोटो काढताना गॉगल घालू नका. महाराजांकडे पाठ करू नका. चप्पल इथे काढा. सेल्फी घेऊ नका. तिथे जाऊन दर्शन करून या. लगेच ये. हे मी पुढे जातो. मला सोड मग. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की